माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिला असला तरी विरोधकांनी मात्र राजीनाम्याची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे। उगाच ते पॉपअप झालं, ऍड आली, हे छोट्याशा मुलालाही कळतं की ते कोणता पत्ता खेळत होते, विचार काय, डोकं का खाजवत होते। पॉपअप करताना डोकं खाजवावं लागतं का? विचार करून पत्ते खेळत होते आणि पुन्हा बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलं आहे की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीचं एवढं मोठं काय। सभा, तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात आणि ही छोटी मोठी गोष्ट आहे का? आज अजितदादांचा वाढदिवस आहे, मी म्हणेल अजितदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी महाराष्ट्राला गिफ्ट दिलं पाहिजे की कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे। कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये त्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, विम्याचे पैसे मिळत नाही, त्याच्यावर अनेक प्रश्न विचारत असताना ते ऐकण्याचं सोडून कृषी मंत्री जर पत्ते खेळत असेल तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मंत्री नव्हे तर सरकार किती गांभीर्याने बघते हे दिसून आलेलं आहे। आमचं म्हणणं आहे की माणिकराव कोकाटेंनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जी असंवेदनशीलता दाखवली आहे, मी नुसतं रमीचं म्हणत नाही, त्यांनी जे वक्तृत्व केलेलं आहे, जसं शेतकऱ्यांच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारची भाषा वापरली जाते, ते लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे। या माणिकराव कोकाटेंविरुद्ध आवाज उचलण्याची गरज आहे, कारण कृषी मंत्री असताना त्यांनी एकदा ते विधान केलं होतं, कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी, म्हणजे त्यांना जर मलई खाता येत नाही म्हणून जर त्यांनी असं विधान केलं असेल तर हा माणूस त्या पदाचा, त्या पात्रतेचाच नाही, त्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे। मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगते, एक पोस्ट कार्ड तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवा की आम्हाला माणिकराव कोकाटे हे मंत्री, कृषी मंत्री म्हणून नकोत।